मुंबईच्या मीरा रोड परिसरातील चाकू हल्ल्याच्या घटनेनं गंभीर वळण घेतलंय। कारण एटीएस या प्रकरणाचा आता तपास हाती घेतय। आरोपीच्या घरातनं आयसिसशी संबंधित अशा स्वरूपात काही कागदपत्र सापडलेली आहेत आणि कट्टरतावादी साहित्य देखील जप्त करण्यात आलंय। तपास यंत्रणा आता यामागे एक कथित दहशतवादी असल्याच्या शक्यतेचा विचारही करते। आरोपीची ओळख 31 वर्षीय जब जुबेर अन्सारी अशी पटलेली आहे। घटनेच्या काही तासातच नयानगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याला अटक देखील केली आहे। मात्र नेमकं काय घडलं आपण बघूया। या प्रकरणात कसा ट्विस्ट आलाय। नयानगरमध्ये आरोपीकडनं आधी चाकू हल्ला झाला। तुला कलमा वाचता येतो का, नमाज पढता येतो का असं विचारत हा हल्ला करण्यात आलाय। दहशतवादाला खतपाणी घालणारी नोट आरोपीकडे सापडली आहे। तर नोट सापडल्यानंतर एटीएसनं या तपासामध्ये एंट्री घेतली आहे। अधिक माहिती घेऊयात। रिजवान शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रिजवान, नेमकं चिठ्ठीमध्ये अनेक आक्षेपार्ह असा मजकूर आढळलेला आहे असं म्हटलं जातंय। कशा पद्धतीने आता तपास केला जातोय? प्रज्ञा, नक्की आपण जर पाहिलं तर काल ज्या पद्धतीने मीरा रोड येथील नयानगर परिसरामध्ये जुबेर अन्सारी नावाच्या व्यक्तीने 2 सुरक्षा रक्षक कर्मचारीवरती चाकूने हल्ला केला। खरं तर जुबेर अन्सारी जो आहे तो नयानगर परिसरामध्ये गेला होता आणि त्या ठिकाणी त्यांनी विचारलं की मस्जिद कुठे। याचवेळी कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितलं की दुसऱ्या बाजूला जे आहे ते मस्जिद आहे, परंतु पुन्हा तो वळून त्या ठिकाणी आला आणि पहिला जे आहे तो राजकुमार मिश्रा याच्यावरती चाकूने हल्ला केला। राजकुमार मिश्रा आपला जीव वाचवण्यासाठी त्या ठिकाणी पळ काढला आणि त्याचमुळे तो आपल्या केबिनमध्ये गेला आणि तिथं जो आहे तो सुब्रत सोन तो त्या देखील उपस्थित होता। त्यावेळी दोघांवरती जो आहे तो जुबेर अन्सारी यांनी चाकूने हल्ला केला आणि यावेळी त्यांना जुबेर अन्सारी यांनी विचारला की तुम्हाला कलमा वाचताना येतो का, परंतु दोघंही कर्मचाऱ्यांनी ज्यावेळी नकार दिला त्याचवेळी जुबेर अन्सारी यांनी चाकूने हल्ला केला आणि याच्यामुळे आता महाराष्ट्र दहशतविरोधी पथकाने देखील याच्यामध्ये तपासासाठी एंट्री झालेली आहे। त्यामुळे संपूर्ण तपास जो आहे तो महाराष्ट्र दहशतविरोधी पथकाच्या माध्यमातून होत आहे। खरं तर ज्या पद्धतीने जुबेर अन्सारी हा जो वैज्ञानिक पदवीधर आहे आणि विशेषतः केमिस्ट्रीमध्ये चांगल्या पद्धतीने तो शिक्षण देखील देतो, ऑनलाईन पद्धतीने तो अनेक लोकांचा क्लास देखील घेतो आणि याचा कुटुंब जो आहे तो अमेरिकेमध्ये वास्तव्य अशी देखील माहिती जी आहे ती समोर आहे। त्यामुळे कशा पद्धतीने जुबेर अन्सारी जो आहे तो दहशतविरोधी पथकामध्ये जॉईन आहे। खरं तर ज्या पद्धतीने महाराष्ट्र दहशतविरोधी पथकाने त्याच्या घराची झळाळधरती घेतली त्याचवेळी अनेक संशयवृत्त्या जे कागदपत्र जे आहे ते आयसीएस संबंधी त्याच्या घरावरती पुरावे जे आहे ते महाराष्ट्र दहशतविरोधी पथकाला भेटले। त्याचमुळे सर्वात प्रश्न की नेमकं कशा पद्धतीने जुबेर अन्सारी जो आहे तो महाराष्ट्र जे आयसीएस याच्या संबंधामध्ये आला आणि नेमकं कशा पद्धतीने त्यासाठी तो काय प्रयत्न करत होता, हा संपूर्ण तपास जो आहे तो महाराष्ट्र दहशतविरोधी पथकाच्या माध्यमातून होत आहे। प्रज्ञा, नक्कीच, आणि या माध्यमातून अर्थातच त्याचे कोणाकोणाशी धागेदोरे आहेत, किती जणांच्या तो संपर्कात इथे होता याबद्दलही अधिक माहिती मिळू शकेल। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी रिजवान।